आपण सर्व युवक सहकारी या ठिकाणी जमलात आणि ज्या जोशाने माझं स्वागत या ठिकाणी केलं त्याबद्दल मी सर्व माझ्या गोरेगावकरांचं माझ्या युवक सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतो। पण मित्रांनो, या ठिकाणी येत असताना नितेशची आठवण मला या कार्यक्रमानिमित्तानं येते, पण नितेशने ती भरून काढली। तुम्ही बघितलं असाल, नितेशने माझ्या खांद्याला खांदा देऊन विधानसभेच्या आधी लोकसभाची झाली त्या लोकसभेला आणि पाठीमागचा दसरा मेळावा जो झाला त्या दसरा मेळाव्याला माझ्या सख्या भावाप्रमाणे मला त्यांनी साथ दिली। पण असो, या राजकीय वैमनस्यातून तुम्ही 6 जून ही तारीख तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आणि ध्यानामध्ये कायमस्वरूपी राहील। मित्रांनो, पद आल्यावरती, सत्ता आल्यावरती त्या सत्तेचा माज कसा करायचा असतो ह्या गोरेगावकरांनी डोळ्यांनी बघितलेला आहे। मित्रांनो, विधानसभा ज्यावेळेस झाली त्यावेळेस पण भाषणामध्ये एखाद्याला पद मिळाल्यावरती माज कसा येतो हे पण तुम्ही अनुभवलेलं आहे। खासदारकीला पण अनुभवलं, आमदारकीला पण अनुभवलं। पण मित्रांनो, ज्यावेळेस माझ्यासारखा कार्यकर्ता आणि प्रीतेश सारखा कार्यकर्ता या ठिकाणी तालुक्यामध्ये पेटून उठतो, तो पेटून उठल्यानंतर या तालुक्यामध्ये आणि आपल्या नगर तालुक्यामध्ये संघटन कसं तयार करतो हे तुम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलेलं आहे। मित्रांनो, या येणाऱ्या विधानसभेला तुमचा आशीर्वाद आम्हाला ह्याच्यासाठी लागणार आहे का माझ्या पारनेर तालुक्यातील युवकांचा, जसं की तुम्ही सगळ्यांनी बघितलं, आताच माझ्या एका भावाने सांगितलं का 14 वर्ष याच भूमिपुत्रांनी, याच गावातल्या भूमिपुत्रांनी म्हणजे प्रीतेशनी ह्या लंके कुटुंबाची चाकरी केली। कशासाठी ही चाकरी केली मित्रांनो? का कुठेतरी आम्हाला रोजगार मिळेल, कुठेतरी माझ्या बरोबरच्या युवकांना या ठिकाणी काहीतरी रोजगार मिळून त्या कुटुंबाला सक्षम करतील ह्या भावनेने या ठिकाणी 14 वर्ष प्रीतेश सारख्या युवकांनी, भाऊ तू सांगितलं आता, तू पण आम्ही 4 जण होतो गोरेगाव मध्ये ह्या महाशयांना घेऊन आलेलो। 2016च्या आधीचा विषय, त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी त्यांना आणलं। पण काय घडलं, जसं आज माझं स्वागत या ठिकाणी केलं याच्यापेक्षा जल्लोषात स्वागत त्या ठिकाणी तुम्ही त्यावेळेस केलं होतं। पण तुम्हाला हा वनवास बघायला या ठिकाणी मिळाला। मित्रांनो, माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळेस पेटून उठतो, प्रीतेशची साथ मिळती आणि ह्या तालुक्यातले हजारो युवक या ठिकाणी एकगठ्ठा होतात, त्याचं कारण म्हणजे आपल्या तालुक्याची झालेली फसवणूक। ह्या फसवणुकीला आपल्याला कुठेतरी वाचा फोडायची, म्हणून आज या ठिकाणी सर्व युवक आपण एकत्र आहोत। मला वाटलं नव्हतं का आपण विधानसभेची निवडणूक अपक्ष लढू आणि एवढा मोठा प्रतिसाद माझ्यासारख्या छोट्याशा एका एसटी ड्रायव्हरच्या मुलाला आणि शेतकऱ्याच्या मुलाला मिळेल असं मला वाटलं नव्हतं। आज देवाच्या दारात मी उभा आहे, देवाच्या दारात मी तुमच्या समोर बोलतोय। आज माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नाहीये, पण माझ्याकडं तुमच्यासारखे जीवाभावाचे सहकारी आज या पारनेर नगर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। तुम्ही बघितलं असेल का आज इलेक्शन आले, मोठमोठे लोक एकत्र झालेत, तुम्हाला झेडपी देतो, तुम्हाला पंचायत समिती देतो, तुम्हाला ग्रामपंचायत देतो। अरे हे कोण आपल्याला देणार आहे? आपलं गाव आपण ठरू, आपला झेडपी गट आपण ठरू। अशा वेगवेगळ्या आमिषाला बळी पडून काही चांगले लोक त्या ठिकाणी त्यांच्या शब्दाला बळी पडतात। एका गटात 5-5 जणांना शब्द, एका ग्रामपंचायतला 5-5 जणांना शब्द, एका सोसायटीला 10-10 जणांना शब्द, आपल्यातच गुंगळा करून दिला आणि अजूनही पण एकदम चांगले लोक त्यांच्या बळी पडतात। मित्रांनो, पण ही लढाई, मी जी लढाई उभी केलेली आहे पारनेर तालुक्यातील युवकांसाठी उभी केलेली आहे, पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उभी केलेली आहे, पारनेर तालुक्यातील माझ्या महिला भगिनींसाठी उभी केलेली आहे। तुम्ही नगर तालुक्यातला काही भाग बघत असाल, या ठिकाणी जास्त प्रमाणात नगर तालुक्यातील युवक या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती प्रेम करतात।
त्यांची पण फसवणूक केलेली आहे. पण आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला यांना धडा शिकवायचा आहे. आपल्याला ही गुंडशाही, ही हुकुमशाही, ही माजलेली प्रवृत्ती आपल्याला हद्दपार करायची मित्रांनो. त्याच्यासाठी आपल्याला राजकीय गोळाबेरीज आपल्याला करावं लागणार आहे मित्रांनो. आताच मी एका बाबांना फोन केला. त्या बाबांनी माझ्या या स्टेजवरती दसरा मेळाव्याच्या आधी भाषण केलं होतं. त्यांनी सांगितलं मला, विजू तू अपक्ष फॉर्म भरू नको, तुझं काय, तू काही शांडा गाठणार नाही. पण आज मित्रांनो अभिमानाने सांगतो का पारनेर तालुक्याला आणि नगर तालुक्याच्या युवकाच्या भोवती हे पारनेर नगर 224 विधानसभेचं वारं फिरतंय. माझ्या पारनेर तालुक्याच्या आणि नगर तालुक्याच्या युवकांच्या भोवती फिरतंय. मला तोच अभिमान आहे का माझ्या पाठीमागं जे या ठिकाणी युवक आहेत, माझ्या पाठीमागं आई वडिलांनी जे युवक पाठवलेत त्या युवकांच्या भोवती आज ही निवडणूक फिरत आहे. आणि आपल्याला रविवारी सकाळी जी काही आपली 8 दिवसाची जी कमाई आहे, जे लोक आपण, जी जनता आपण जमवलेली आहे, त्या सर्व एकत्र करून आपल्याला पारनेर नगर विधानसभेच्या जे मोठमोठे गाव आहेत त्या गावांमध्ये ही रॅली आपल्याला न्यायची. आणि ही अपप्रवृत्ती पारनेर नगर 224 मतदारसंघातून हटवायची मित्रांनो. त्यासाठी मला 20 तारखेला तुम्ही ताकद देणार का? परवा दिवशी रॅली आहे, त्या रॅलीमध्ये सहभागी होणार का? पण मित्रांनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. आज जे समजा अपोजिट वाले आहेत, आपल्याला ज्यांच्या बरोबर लढाई करायची आहे ते एका साईडला आहेत आणि आपल्यातला ज्येष्ठांचा ग्रुप एका साईडला आहे. त्यांनी मला तुमच्या समोर जर युवकांच्या भवितव्याचे जर काही प्रश्न मांडले, त्या प्रश्नांचं उत्तर जर दिलं तर आपली रॅली थोडीशी वळवायची का? ह्या अपप्रवृत्तीला या तालुक्यातून हटवायचं का? नक्की का? नाही तर तुमच्या डोक्यात वेगळा विचार यायचा बरं का? काही 100% नाही, 1,00,000% ही प्रवृत्ती ज्या वेळेस आपल्या तालुक्यातून हटवणं, त्यावेळेस आपल्या तालुक्यामध्ये सुखीचे दिवस येणार आहेत. त्यावेळेस आपल्या तालुक्यामध्ये समृद्धी नांदणारे, गोकुळ नांदणारे. आपण जर आडगा विचार केला तर आपला सगळ्यांचा कार्यक्रम फायनल. जसं प्रितेशला येऊन इथं दमदाटी केली, हाच तो एरिया आहे, हाच तो एरिया. आणि इथं आपलं स्वागत झालं, तिथं जी काही दहशत माजवली गेली, बरोबर आहे ना संकेत? हाच तो एरिया मित्रांनो. प्रितेशवरती जो अन्याय झाला, माझ्या कुटुंबावरती जो अन्याय झाला, तो परत ह्या तालुक्यामधल्या कोणत्याही नागरिकावरती झाला नाही पाहिजे. म्हणून ही आपली लढाई आहे मित्रांनो. त्यामुळं तुम्ही सगळे पुढचे 4-5 दिवस राहिलेत, सावध राहा, सावध राहा. प्रत्येक गावामध्ये यांना 1-1, 2-2 कार्यकर्ते आहेत, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती हजारो आणि शेकडो पोरांनी या ठिकाणी विश्वास ठेवला. हा आपला पारनेर तालुक्याचा, जसं पारनेर तालुक्याच्या युवकांच्या भोवती पारनेर नगर 224 मतदारसंघातील युवकांच्या भोवती हे राजकारण फिरतंय, तर त्या राजकारणाला आपल्याला आता कलाटणी द्यायची आणि येणाऱ्या 23 तारखेला आपल्याला गुलाल घ्यायचा मित्रांनो. तर येणाऱ्या रविवारी सगळ्यांनी ताकदीने पारनेर शहरामध्ये हिंद चौकामध्ये 8:30 वाजता जमायचं मित्रांनो. आज माझ्याकडे द्यायला तुम्हाला काही नाही, माझ्याकडे फक्त तुम्हाला द्यायला आज रोजी प्रेम आहे, विश्वास आहे. मी सांगितलं होतं 7-8 महिन्यापूर्वीच, ज्यावेळेस मी बाहेर निघालो, प्रितेश बाहेर निघाला, जर माझ्या एखाद्या सहकार्याला जर त्रास देताल तर तुमच्या अंगावरती मी कपडे पण ठेवणार नाही. ठेवले का कपडे? माझा पारनेर तालुक्यातील युवकांना शब्द आहे का एकही युवक बेरोजगार राहणार नाही, एकही युवक वेगळ्या मार्गाला जाणार नाही. युवकांचा आपल्या आई वडिलांना, भावाला, बहिणीला आधार होईल
असं काम करू आपण या पारनेर नगर तालुक्यामध्ये. तो दिवस आता जवळ आलेला आहे, तो दिवस अगदी 4-5 दिवसावरती आलेला आहे मित्र. त्यामुळं काही राजकीय निर्णय आपल्याला घ्यावा लागतील. तुम्हाला माझ्या बरोबर राहावं लागेल, तुम्हाला हे इलेक्शन हातात घ्यावं लागेल. जमन ना? नक्की मारुती समोर तुम्ही शब्द देताय मला, आणि मी पण माझ्या लहान लेकराच्या डोक्यावरती हात ठेवून पहिल्या दसरा मिळवायला तुम्हाला शब्द दिलाय. मी आजपर्यंत कोणाला मॅनेज झालो का? मी कोणत्या भूलथापाला बळी पडलो का? मी आणि माझा भाऊ जर माझ्या एखाद्या सहकार्यासाठी जर जेलमध्ये राहत असाल ना, तर माझं आयुष्य सगळं तुमच्यासाठी मी कोणाला तुम्ही सावध व्हा. गोरेगावकर सावध व्हा. तुम्ही तुमच्याच नेत्याला 2019च्या इलेक्शन मध्ये हे महाशय काय म्हणले होते माहितीये ना? म्हणले होते ना? गोरेगावची जनता मला सांगा. आणि 19 झालं, आता 24च्या खासदारकीला प्रितेश सारख्या कार्यकर्त्यावरती घरी येऊन त्रास दिला का नाही? ग्रामपंचायतच्या खाली येऊन शिव्या दिल्या का नाही? तुकडे तुकडे करतो म्हणले का नाही? ह्यांच्या बापाची पेंड आहे का? तुमच्या सगळ्यांसमोर विजय आवटी उभा आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. फक्त येणाऱ्या 17 तारखेला आणि 17 तारखेनंतर 20 तारखेला शेवटच्या मतापर्यंत आपल्याला लढायचं. आपल्याला प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक पारनेर नगर तालुक्यातील नागरिकाला न्याय द्यायचा आहे मित्रांनो. यांचं इलेक्शन फक्त फेसबुक, व्हॉट्सअप आणि आता गरिबीचा आव दाखवून होणार आहे. त्यामुळे मित्रांनो भूलथापांना बळी पडायचं नाही, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि 17 तारखेला सगळ्यांनी माझी ताकद दाखवायला, माझे भाऊ सगळे त्या ठिकाणी आले पाहिजेत, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. माझ्या बरोबर फक्त 2 भाषणं यायच्या. हर हर